या वड्या बघून काय कुणाला खाऊन सुद्धा समजणार नाही की या नारळाच्या वड्या आहेत. इतक्या खव्यासारख्या तयार होतात. फक्त मी साखरेऐवजी गूळ वापरलाय. तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला अशा पद्धतीने एकदा करून बघा. यांना म्हणलं एवढं 2 नारळ फोडून देणार काय, मस्त अशा वड्या बनवतो. आणि गोड खायला इतकं आवडते की त्यांनी लगेचच फोडून खोवून सुद्धा दिले. कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि खोवलेला सगळा ओला नारळ घालून थोडंसं याला परतून घेतलं. आता हे ओलं खोबरं 1.5 बाउल झालेलं. मग मी गूळ बरोबर 1 बाउल गच्च भरून घातलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घाला आणि चांगलं व्यवस्थित याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये मी थोडीशी दुधावरची साय आणि थोडंसंच बघा दूध घातलंय. थोडीशी वेलची पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं आणि हे पाणी आपल्याला सतत हलवत हलवत आटवून घ्यायचं आहे. आता यातलं पूर्ण मॉइश्चर आटेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. हे बघा असं पूर्ण पाणी यातलं आटलं पाहिजे. याच्या पुढे मात्र नेऊ नका. लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये काढून मी पसरवून घेतलं. वडीसाठी व्यवस्थित मिश्रण सेट होण्यासाठी मी अर्धा तास तरी फॅन खाली ठेवलं होतं. तर तुम्ही म्हणशीला की खोबऱ्याच्या वड्यांना कोण सिल्वर पेपर लावते, पण तसाही पडून होता म्हणून मी लावले. इथं मी व्यवस्थित वड्या चाकूने कापून घेतल्या. मस्त खव्यासारख्या वड्या तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका हा.